ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सायली अर्जुनला म्हणत असते की प्रिया काही सुधारणाऱ्यातली नाही आहे. आत्तासुद्धा मी येताना दाराच्या आड उभं राहून वाकून बघितलं. प्रिया आपलं बोलणं चोरून तर ऐकत नाही आहे ना. मागच्या वेळेला तिने आपलं बोलणं चोरून ऐकलं होतं तेव्हा मी तिला बरोबर शिक्षा दिली होती. पण प्रत्येक वेळेला आपण तिच्यावरती लक्ष ठेवून राहू शकत नाही. अर्जुन म्हणतो बरोबर आहे. तू बाहेर पडल्यानंतर तुझा पाठलाग करू शकते बायको. मग तू काय करणार आहेस? आपण तिच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतोय हे तर तिला कळेलच ना. तेव्हा प्रिया इथे माझा पाठलाग करूच शकणार नाही यासाठी मी युक्ती शोधून काढले. तेव्हा अर्जुन म्हणतो काय करणार आहेस तू? तेव्हा सायली म्हणते की आपण तिला घरातल्या कामांमध्ये बिझी करून ठेवायची. ती सगळ्यांबरोबर चांगलं वागण्याचं जे काही नाटक करते ना, आपण तिचा डाव तिच्यावरतीच उलटा करायचा. तिच्याबरोबर आपण सुद्धा आता बरं वागायचं. जास्त पण चांगलं नाही, तिला संशय येईल असं वागायचं ज्याच्यावरती ती विश्वास ठेवू शकते. घरातली कामं करायला तिला खूपच जास्त आवडतात ना. आता बघाच मी काय करते ते. तर इथे सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा सायली म्हणत असते, ऐकताय ना अस्मिताताई, आज थालीपीठं मी फक्त तुमच्यासाठी केलेली आहेत हं. पोटभर खा. तेव्हा अस्मिता म्हणत असते, खरं सांगू का सायली, तुझ्या हातची थालीपीठं म्हणजे स्वर्गसुख. अजून काय हवंय? जर इथे सचिन असता ना, त्यालासुद्धा ही थालीपीठं खूप आवडली असती. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, जो इथे नाही आहे त्याच्या विषयावरती कशाला बोलायचं? समोर जे आहे ते पोटभर खा ना. तेव्हा इथे कल्पना आणि लगेच अस्मिता म्हणतात, काय रे अर्जुन, काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही काही नाही. माझं असं म्हणणं आहे की अस्मिताई, तू आता सचिनचा विचार करू नको. थालीपीठं तुला खूप आवडतात ना, मग पोटभर खाऊन घे असं म्हणत होतो. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, हां मग ठीक आहे. तेवढ्यातच अस्मिताला एक मेसेज आलेला असतो आणि तो मेसेज केलेला असतो सचिनने. तेव्हा कल्पना म्हणते की सायली, अगं तू अस्मिताला अजून एक थालीपीठ दे ना, तिला खायचं आहे तर पोटभर खाऊ दे. तेव्हा सायली तिला थालीपीठ देण्यासाठी तिथे आलेली असते. तेव्हा अस्मिताच्या मोबाईलवरती जो मेसेज आलेला असतो तो सायलीने वाचलेला असतो. त्याच्यामध्ये सचिनने लिहिलेलं असतं की आजसुद्धा थोडे पैसे मला लागणार आहेत, तू मला पैसे देशील ना अस्मी, असा त्याने मेसेज केलेला असतो आणि तो सायलीने वाचलेला असतो. पण अस्मिता लगेच आपला फोन बंद करून ठेवून देते. तेव्हा तिथे अश्विन आणि प्रिया दोघेजण आलेले असतात. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अश्विन चल तू आलास ना, आता नाश्ता करून घे बरं. एकदा का तू हॉस्पिटलमध्ये गेलास की तुला खायला प्यायलासुद्धा वेळ मिळत नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे आता तन्वी सगळ्यांसाठी स्वयंपाक वगैरे बनवते. तुम्ही सगळेजण तिच्याबरोबर चांगले वागताय. हे सगळं चांगलं घडतं आहे. त्यामध्ये मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला शिक्षा म्हणूनच तन्वीला स्वयंपाक करायला सांगता. पण आता तिला स्वतःहून इच्छा आहे स्वयंपाक करायची. म्हणजे अगदी मेनू ठरवण्यापासून ते बनवण्यापर्यंत. तर आज रात्रीचा स्वयंपाक तन्वी बनवणार आहे असं तिचं म्हणणं आहे. तर तुम्ही ज्या काही किचनच्या आम्हाला वेळा दिलेल्या आहेत, त्या किचनच्या वेळा जर बदलल्यात तर बरं होईल आणि तिला जर सगळ्यांसाठी स्वयंपाक करू दिलात तर बरं होईल एवढंच म्हणायचं आहे. तेव्हा सायली म्हणते, अश्विन भाऊजी एवढंच ना? अहो तिला बनवायचा स्वयंपाक तर बनवू द्या की. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण अश्विन तू तर डॉक्टर आहेस ना, बायकोचा वकील कधीपासून झालास? तेव्हा सायली म्हणते, अहो असं काय करताय? आपण जी शिक्षा आणि ज्या काही वेळा ठरवल्या होत्या ना, त्या कट कारस्थानी प्रियासाठी होत्या. पण आता प्रिया इतकी चांगली वागते, सगळ्यांवरती प्रेम करते, प्रेमाने सगळ्यांसाठी स्वयंपाक करू पाहते. मग आपण तिला इथे प्रोत्साहन द्यायला नको का? एक काम कर ना प्रिया, अगं रात्रीचा स्वयंपाक कशाला, दुपारचा स्वयंपाकसुद्धा तूच बनव सगळ्यांसाठी. तेव्हा ती म्हणते, नाही नको नको, दुपारचा स्वयंपाक नको, मेनू वगैरे मी डिसाईड केलेला नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, अगं मेनू कशाला, मी सांगते ना आपल्या विमलताईंना काय काय बनवायचं आहे ते. त्या आहेत तुझ्या मदतीला. तू एकटीने काही करायचं नाही आहे, त्या तुझ्या मदतीला असतील. तुम्ही दोघीजणी मिळून करा आणि रात्रीचा मेनू ठरवून तू स्वयंपाकसुद्धा कर. मी काही तुला आता अडवणार नाही आहे. मी यांच्याबरोबर बाहेर चालले. आता आजचा स्वयंपाक सगळा तुलाच करायचा आहे. तुला हवं ते कर,
असं सायली म्हणते आणि अर्जुनबरोबर ती आता जायला निघते. पण त्याच्या आधी जाऊन ती विमलला भेटते आणि विमलला सगळं काही समजावून सांगते. विमल म्हणते, काळजीच करू नका, तुम्ही जसं सांगितले तसं होईल. तेव्हा अर्जुन सायली बाहेर गेल्यानंतर प्रिया म्हणत असते, अच्छा, म्हणजे अर्जुन सायलीला बाहेर जायचं आहे म्हणून मला आजचा दुपारचा स्वयंपाक करायला सांगितलं आहे ना. पण काहीही झालं तरीसुद्धा मी सायलीचा पाठलाग करणारच असं तिने ठरवलेलं असतं. त्यानंतर इथे अर्जुन सायली दोघेजणं गाडीमध्ये जाऊन बसतात. त्यांना मैना आणि सदाच्या मुलींची शाळा शोधून काढायची असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण एक काम करूया, त्यांचं घर ज्या ठिकाणी आहे ना, आजूबाजूच्या सगळ्या शाळा आपण चेक करूया. म्हणजे नक्कीच त्या कुठल्या तरी जवळच्या शाळेमध्ये असतील, हे नक्की नाही का. सुरुवात आपण जवळच्या शाळेपासून करूया. अर्जुन सायली त्यांच्या कामाला निघालेले असतात. तर इथे सुमन आता तिच्या विचारांमध्ये असते. ती नागराजला भेटायला गेलेली असते. नागराज जे काही बोललेला असतो ना, ते सगळं तिला आठवत असतं. जेव्हा ती म्हणते, का तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाच्या जीवावरती उठलात, का तुम्ही माझा विचार केला नाहीत, का माझा संसार तुम्ही मोडलात. तेव्हा नागराज म्हणतो, कारण मला ती प्रॉपर्टी हवी होती. 4-5 हजार रुपये जर कधी मागितले तर उपकार केल्यासारखे द्यायचा, मला हिनवायचा आणि मग द्यायचा. पण आता नाही. आता मी जिवंत त्याला तोपर्यंतच ठेवणार आहे जोपर्यंत सगळी प्रॉपर्टी माझ्या हातामध्ये येत नाही. नंतर मी त्याला मारून टाकणार आहे. तेव्हा इथे आता प्रतिमा तिथे येते आणि म्हणत असते, काय गं सुमन, काल तू मंदिरामध्ये गेली होतीस कारण तू म्हणालीस की मंदिरामध्ये गेल्यानंतर मला थोडं शांत वाटेल, मला बरं वाटेल, मन शांत होईल. पण जेव्हापासून तू मंदिरातून घरी आलीस ना, तेव्हापासून तुझं मन शांत झालेलंच नाही आहे. अगं तेव्हापासून उलट तू अजून मला टेन्शनमध्ये दिसतेस, काळजीत दिसतेस. काय झालं आहे, मंदिरात काही झालं आहे का. तेव्हा सुमन म्हणते, खरं सांगू का वहिनी, मी मंदिरामध्ये गेलेच नव्हते. मी गेले होते यांना भेटायला जेलमध्ये. तेव्हा प्रतिमा म्हणते, काय, अगं पण कशाला, तू त्या नागराज भाऊजींना भेटायला का गेली होतीस आणि मला का नाही सांगितलंस तू. तेव्हा ती म्हणते, का मी जर तुम्हाला सांगून गेले असते तर तुम्ही मला जाऊ दिलं असतं का. प्रतिमा म्हणते, नाही, मी यांना विचारलं असतं आणि यांनी तुला कधीच जाऊ दिलं नसतं. तेव्हा इथे सुमन म्हणत असते, मी गेले होते वहिनी त्यांना जाब विचारायला. त्यांनी माझा संसार का उद्ध्वस्त केला ते विचारायला गेले होते. पण बरं झालं वहिनी मी त्यांना भेटायला गेले. मला समजलं तरी की ज्या माणसाला मी इतका जीव लावला तो माणूस कधीच सुधारणाऱ्यातला नाही आहे. त्याला अजूनपर्यंत त्यांच्या चुकीची जाणीवच झालेली नाही आहे. ही गोष्ट मला कळले वहिनी. तेव्हा सुमन इथे अजूनही नागराज भाऊजींवरती प्रेम करते ही गोष्ट प्रतिमाला कळलेली असते. प्रतिमा म्हणते, तुम्हा लोकांना कळत कसं नाही गं सुमन, अगं तुला अजूनसुद्धा नागराज भाऊजींबद्दल सहानुभूती वाटते आणि तिकडे ती अस्मितासुद्धा तशीच. अगं आता काही तो जमाना आहे का नवऱ्याला प्रतिपरमेश्वर मानण्याचा. नवरा जर चुकला तर बायकोने सुद्धा ठोस पाऊल उचलायला नको का, की त्याच्या चुका पोटात घालून प्रत्येक वेळी माफ केलं पाहिजे. इकडे तू अशी वागतेस आणि तिकडे ती अस्मितासुद्धा तशीच वागते. तेव्हा सुमन म्हणते, पण नाही, माझ्या चुका माझ्या लक्षात आल्यात, आता मी त्यांना पुन्हा भेटायला जाणार नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते, तुला जशी अक्कल आली आहे ना तशी अक्कल त्या अस्मितालासुद्धा येऊ दे. तर इथे अर्जुन सायली दोघेजणं शाळेमध्ये आलेले असतात आणि इथे आता 1996 ते 2005 पर्यंतचे सगळे रजिस्टर आणलेले असतात, ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या नोंदी असतात. तर इथे सदाशिव लोखंडे यांच्या 2 मुलींची नावं एका रजिस्टरमध्ये सापडलेली असतात. त्याच्यामध्ये सोनाली लोखंडे आणि त्यांची दुसरी डिंपल लोखंडे ह्या दोघींची नावं त्याच्यामध्ये असतात. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते, 2005च्या नोंदी आहेत का तुमच्याकडे. तेव्हा इथे आता अर्जुनने सगळं काही व्यवस्थित चेक केलेलं असतं. तेव्हा प्रिन्सिपल म्हणत असतात, हे बघा, म्हणजे कसं आहे ना, 2005 नंतर आमच्या इथे थोडे बदल झाले, कारण आमची ही शाळा फक्त मुलांची शाळा झाली आणि 2005 नंतर ज्या काही मुली होत्या ना त्या बाजूच्या सावित्री शाळेमध्ये गेल्या, त्या शाळेमध्ये सगळ्याजणी गेल्या असं आता सांगण्यात येतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे बाकीची नावं आम्हाला सावित्री शाळेमध्ये जाऊन शोधायला लागतील, हो ना. तेव्हा प्रिन्सिपल म्हणतात, अगदी बरोबर. अर्जुन म्हणतो, आम्ही ह्या पेजचा फोटो काढला तर चालेल का.
प्रिन्सिपल म्हणतात, हो नक्कीच चालेल ना, तुम्ही फोटो काढू शकता. तेव्हा अर्जुन फोटो काढतो आणि मग आता ते दोघेजण सावित्री शाळेमध्ये शोधायला जाणार असतात. प्रिन्सिपलने त्यांना पुरेशी माहिती दिलेली असते. तर इथे प्रिया म्हणत असते की अरे देवा, अर्जुन सायली दोघेजण आता पोचले असतील का माझ्या विरोधात पुरावे गोळा करायला? काही झालं तरी मला आता इथून निघायला हवं. तर प्रियाने कणिक मळून ठेवलेलं असतं. ती आता जाते, हात धुते आणि लगेचच जाऊन सगळ्या बरण्या बाहेर काढते आणि बघत असते की त्यातलं नक्की काय संपलंय ते. म्हणजे प्रिया इतकी हुशार आहे. तिने जर आपली हुशारी कुठल्या तरी चांगल्या कामासाठी वापरली असती ना, तर आज ती काहीतरी चांगलं करून गेली असती. सगळ्या बरण्या चेक करते तेव्हा तिला कळतं की हरभऱ्याची डाळ आहे ना, ती संपत आलेली आहे. आणि ती म्हणते की बघ, हरभऱ्याची डाळ आहे का? आज मला जो मेनू ठरवायचा आहे ना, त्याच्यामध्ये मला जास्तीची हरभऱ्याची डाळ लागणार आहे. ती म्हणते का पण तुम्हाला हरभऱ्याच्या डाळीचं काय बनवायचं आहे? ती म्हणते अगं, मला हरभऱ्याच्या डाळीचाच मेनू बनवायचा आहे. ती म्हणते हो का? अहो मग मी जाते ना मार्केटमध्ये. प्रिया म्हणते नाही नाही, तू नाही जायचं मार्केटमध्ये, मीच जाणार आणि हरभऱ्याच्या डाळीबरोबर मला जे जे काही हवं आहे ते सगळं घेऊन येणार. तेव्हा प्रिया आता आलेली असते आणि ती लगेचच आपली गाडी काढते आणि ती विचार करत असते की अरे देवा, अर्जुन सायली दोघेजणं कुठे गेले असतील? ते तर मगाशीच घरातून बाहेर पडलेत. आता मी त्यांना कुठे शोधायला जाऊ? ते दोघेजणं मैना सदाकडे गेले असतील का? तिच्याकडे गेले असतील तर विचारायला हवं, फोन करायला हवा. तेव्हा प्रिया मैना सदाला फोन करत असते, पण ती काही फोन उचलत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, आता कशाला फोन उचलाल तुम्ही? आता तुमचं काम झालं ना, पैसे मिळाले तुम्हाला. आता तुम्हाला आठवण येईल पुढच्या महिन्यामध्ये, जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतील, तुम्हाला पैशांची गरज असेल ना, तेव्हा तुम्हाला ह्या प्रियाची आठवण येईल आणि मग तुम्ही फोन उचलाल. पण आता मागच्या वेळेला सायली गेली होती. त्यावेळेला त्या लोकांनी जे काही सांगितलं त्यावरती सायलीने विश्वास ठेवला. पण या वेळेला अर्जुन गेला असेल तर? तर अर्जुनसमोर मैना सदाची डाळ शिजणार नाही आहे. आणि मैना सदा तर काय, त्यांना धमकवायची सुद्धा गरज नाही आहे. त्या लोकांना थोडेसे पैसे तोंडावरती फेकले ना, तर ते दोघेजणं पोपटासारखे बोलत राहतील. काय करू मी? मैना सदाकडे जाऊन बघू का? अर्जुन सायली तिथे गेले असतील तर त्यांना फोन उचलता येणार नाही. तर इथे आता नागराज बघा किती हुशार, जेलमध्ये बसलाय तरीसुद्धा सुमनचा विचार करत असतो स्वतःच्या फायद्यासाठी. तो म्हणत असतो, माझी मूर्ख बायको, फक्त एवढाच विचार, माझा संसार, माझा नवरा आणि माझं कुटुंब, या पुढचा ती कधी विचारच करत नाही. मला जाब विचारायला आली होती, तुम्ही असं का केलं म्हणून. हे सगळं मी पैशांसाठी केलं. आणि केलं तर तू काय करणार आहेस? मी माझ्या बायकोचा स्वतःसाठी वापर करून घेऊ शकतो. तिला थोडंसं इमोशनल ब्लॅकमेल केलं ना, तर बाहेर नक्की काय घडामोडी सुरू आहेत त्या तरी मला कळतील. म्हणजे अर्जुन सायली काय करतायत, ती प्रिया काय करते, हे सगळं काही मला कळेल. येऊ दे तिला, पुन्हा येते, तिला थोडीशी चावी मारतो आणि तिला माझ्या बाजूने करतो, असं नागराज म्हणत असतो. तर इथे अर्जुन सायली म्हणत असतात की बायको हे बघ, म्हणजे आधीच्या शाळेमध्ये आपण जिथे गेलो त्यांनी आपल्याला सांगितलं की 2005 नंतर सर्व शाळा या मुलींची शाळा झाली आणि त्या मुली सावित्री शाळेमध्ये गेल्या. आपण आता एक काम करूया, तिथे जाऊया. तिथे गेल्यानंतर आपल्याला दुसरीकडे कुठे जायचं आहे ते कळेल. अर्जुन सायली गाडीमध्ये बसत असताना प्रिया बघते आणि म्हणते, अरे वा, हे दोघेजणं अजून इथेच आहेत का? बरं झालं अर्जुन सायली मला इथेच सापडले. आता हे दोघेजणं नक्की कुठे जात आहेत ना, यांचा पाठलाग मला करायलाच हवा. यांचा पाठलाग केल्यानंतर मला कळेल की हे दोघेजणं माझ्या विरोधात कसे पुरावे गोळा करतायत ते. तेव्हा इथे सायलीला विमलचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे विमलने सांगितलेलं असतं की प्रिया त्यांचा पाठलाग करते. तेव्हा सायली म्हणते, अहो आत्ताच विमलताईंचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की प्रिया घरातून बाहेर पडली आणि ती आपला आता पाठलाग करते. तेव्हा अर्जुन आरशात बघतो आणि म्हणतो, अगदी बरोबर, ती आपल्या मागेच आहे. तेव्हा सायली म्हणते की आता आपण तिला चकवा देऊया. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण तुला कसं कळलं की प्रिया आपला पाठलाग करते ते? तेव्हा सायली म्हणते, कारण मी घरातून निघत असताना विमलताईंना सांगितलं होतं की जेव्हा आम्ही घरातून बाहेर पडू तेव्हा इथे प्रिया आमच्या मागे आल्यानंतर तुम्ही मला कॉल करून सांगायचं. तो म्हणतो, अरे वा, ही खूप छान आयडिया आहे. तेव्हा सायली म्हणते, आता एक काम करा, मार्केटमध्ये गाडी थांबवा,
तिथे आपण दोघेही उतरू आणि चालत चालत प्रियाला मागे मागे यायला लावू. प्रिया आपला मागे येईल. त्यानंतर तुम्ही कुठेतरी गायब व्हा. तुम्ही गायब झाल्यानंतर मी जाऊन प्रियाला भेटेन आणि तिला बरोबर शिक्षा देईन. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय काय शिक्षा देणार आहेस? तेव्हा सायली म्हणते, त्यावेळेला जे सुचेन ते करेन, पण आता आपण सगळं प्लॅननुसार करूया. ठरल्याप्रमाणे अर्जुन सायली आता मार्केटमध्ये उतरलेले असतात. त्यानंतर ते दोघेजण रस्त्याने जात असतात, चालत असतात. प्रियासुद्धा त्यांच्या मागे मागे येत असते, लपत छपत येत असते. आणि तेव्हा अर्जुन अचानकपणे गायब होतो आणि इथे प्रियाला दिसेनासा होतो. त्यानंतर प्रिया इकडे तिकडे त्या दोघांना शोधत असते. तेव्हा सायली आता अचानक तिथे येते आणि म्हणते, प्रिया. तेव्हा इथे प्रिया घाबरते आणि म्हणते, सायली तू? तेव्हा सायली म्हणते, ते तर मी तुला विचारते ना की तू इथे काय करतेस? तेव्हा प्रियाला काय बोलावं काही कळत नसतं. तेवढ्यातच इथे अस्मिता सचिनसाठी कॉफी घेऊन आलेली असते. सचिन तिथे नसतो आणि त्याचा फोन आलेला असतो. तेव्हा ती अचानकपणे त्याचा फोन उचलते आणि ती बोलत असते. अननोन नंबरवरून फोन आलेला असतो. तेव्हा तो माणूस म्हणत असतो, काय रे दीक्षित, तुला काय वाटलं तू गायब झालास तर माझ्याकडून कर्ज घेतलं होतंस ते मी विसरून जाईन का? हे बघ, तुला शेवटचं सांगतो या, माझे घेतलेले पैसे सगळेच्या सगळे मला परत द्यायचे आणि जर नाही दिलेस ना तर मी तुझा गळा कापून टाकेन, तुला ठार मारून टाकेन. तेव्हा अस्मिता घाबरते आणि म्हणते, हॅलो, कोण बोलताय तुम्ही? कोण बोलताय? आणि तुम्ही धमकी काय देताय? तेव्हा तिथे सचिन येतो आणि म्हणतो, अस्मी काय झालं? ती म्हणते, अरे तुला कुणी फोन केला होता? तू कुठल्या तरी गुंडाकडून पैसे घेतलेस का आणि ते बुडवलेस का? अरे तुला मारायची धमकी दिली आहे त्या माणसाने. तेव्हा सचिन म्हणतो, अगं कोणी मला धमकी का देईल? हे बघ, माझी नोकरी सुटली असली तरी मी कुणाकडून हे पैसे घेतलेले नाहीत. माझ्यावरती कुणाचंही कर्ज नाही आणि हे तुला माहिती आहे. आता दीक्षित काय मी एकटाच आहे का? दुसरं कुणाला फोन करता करता मला लागला असेल. आणि ज्या नंबरवरून फोन आलाय ना अस्मी, तो नंबर माझ्या ओळखीचा सुद्धा नाही आहे. अस्मिता म्हणते, खरं बोलतोयस तू? माझी शपथ. सचित म्हणतो, अगदी खरं, तुझी शपथ. त्यानंतर इथे प्रिया म्हणते, अगं सायली तू इथे? अगं मी थोडी आहे ना खरेदी करायला आले होते. रात्रीचा मेनू मला ठरवायचा आहे ना, तेव्हा जे जे काही हवं आहे ते सगळं मी घ्यायला आले होते. तेव्हा इथे सायली म्हणते, हो का? बरं झालं तू आलीस प्रिया. अगं मलासुद्धा आहे ना वाण सामान घ्यायचंच होतं. एकटीने घेण्यापेक्षा तू आता आलीस की नाही, चल तिथे जाऊ. किराणा मालाचं दुकान आहे बघ तिथे. तिथे जाऊ आणि आपल्याला जे जे काही हवं आहे ना ते घेऊया, चल. तेव्हा इथे आता प्रिया म्हणते, अगं कशाला, मी घेईन ना. तेव्हा सायली म्हणते, असं कसं, मी आहे ना तुझ्याबरोबर, चल आपण दोघीजणी खरेदी करू. तेव्हा इथे प्रिया आता कंटाळलेली असते, कारण सायलीने तिला कामालाच लावलेलं असतं. सायली म्हणते की हा तेलाचा डब्बा घे, त्याचबरोबर इथे आता ज्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या सगळ्या आम्हाला द्या. आणि जे जे काही हवं असतं ते सगळं आता सायली भरत असते. ती म्हणत असते की दादा, महिन्याभराचं वाण सामान घ्यायचं आहे. आणि आता सायली ते वाण सामान घेत असते. प्रिया टेन्शनमध्ये आलेली असते, कारण सायली म्हणते की प्रिया, तुला आता पिशव्या उचलता येतील. तुला हौस आहे ना आपल्या घरातली कामं करायची, मग आता तुझी ती हौस मी पूर्ण करते. तेव्हा इथे सगळ्या आता पिशव्या वगैरे भरलेल्या असतात. सायली म्हणत असते की मी बिल पे करते हा. आणि ती आता बिल पे करत असताना तिच्या मोबाईलवरून इथे आता पैसे जातच नसतात. तेव्हा सायली म्हणते, प्रिया एक काम करतेस का? हे सामानाचे पैसे जरा भरतेस का? तेव्हा प्रिया म्हणते, कोण मी? सायली म्हणते, हो अगं, आपल्या घरातल्याच लोकांसाठी सामान घेतले ना, पैसे मी भरले काय, पैसे तू भरलेस काय? पैसे तर आपण आपल्या घरातल्या सामानासाठीच भरणार आहोत ना. तेव्हा प्रिया म्हणते, हो अगदी बरोबर. तेव्हा ती लगेचच पैसे भरते. सायली म्हणते, झालं? प्रिया म्हणते, हो झालं. आणि ती लगेचच जात असते. तेव्हा सायली म्हणते, अगं एक मिनिट, ह्या पिशव्या कोण घेणार? ही छोटी पिशवी मी घेते, या 2 पिशव्या तू घे. आणि चल, अजून आपल्याला बाजारामध्ये जायचं आहे, भाजी वगैरे खरेदी करायची आहे ना म्हणून. तेव्हा ती म्हणते, गाडी तर आणलीच असशील ना, गाडी कुठे लावली आहेस तू? तेव्हा इथे प्रिया म्हणते, गाडी तिकडे मागे लावली. आपण एक काम करूया, रिक्षाने जाऊया का सायली? सायली म्हणते, अगं असं कसं, गाडी आणलीस ना तू, मग गाडीमधूनच जाऊया. तेव्हा इथे आता सायली प्रियाला रस्त्याने चालवत असते. ती आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. इतक्या जड पिशव्या तिच्या हातामध्ये दिलेल्या असतात. तिला चालायला त्रास होत असतो.
पण सायलीने तिची अगदी व्यवस्थित खोड मोडलेली असते. पुन्हा पाठलाग केलास तर अशीच शिक्षा मिळेल असं सायलीने आता प्रियाला इनडायरेक्टली सांगितलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, अगं प्रिया चल, अजून आपल्याला बरीचशी खरेदी करायची आहे. तेव्हा प्रिया म्हणते, सायली आता बास झाली खरंच. मला आता ह्या पिशव्या घेऊन चालता येत नाही आहे. जे काही घेतलं ते आता बास झालं. तेव्हा इथे रस्त्याने चालत असताना सायली मात्र आता तिच्या हातामध्ये पिशव्या देऊन निघून जाते. तेव्हा इथे अर्जुन दुसऱ्या शाळेमध्ये आलेला असतो, किशन शाळेमध्ये. तिथे आल्यानंतर तो आता शोधाशोध करत असतो, तर 2 मुलींची नावं मिळालेली असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की 2005 नंतरच्या मुली इथे आल्यात ना, ते ॲडमिशन कुठे झालेले आहेत. तेव्हा इथे आता ते काका म्हणत असतात, जे जुने वॉचमन काका असतात ना किंवा पिऊन काका, ते म्हणत असतात की हे बघा 2005 नंतर इथे अर्ध्या मुलींचे ॲडमिशन झालेले आहेत, पण सगळ्याच मुलींचे ॲडमिशन इथे झालेले नाही आहेत. तर बाकीच्या मुली जानकी विद्यालयामध्ये सुद्धा गेलेल्या आहेत. एक जानकी विद्यालय आहे आपल्या तिथे स्टेशनच्या इथेच आहे ना, असा अर्जुन विचारतो. तेव्हा इथे पिऊन काका म्हणतात, अगदी बरोबर, मला माहिती आहे. 2005 नंतर अर्ध्या मुली इथे आल्या आणि अर्ध्या मुली जानकी विद्यालयामध्ये गेल्यात, असं अर्जुनला सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा ज्या ज्या मुलींची नावं त्यांना आता एका रजिस्टरमध्ये सापडलेले असतात, 3 मुलींची नावं, त्याचा फोटो अर्जुनने घेतलेला असतो आणि बाकीच्या मुली जानकी विद्यालयामध्ये गेल्यात हे आता काकांनी अर्जुनला सांगितलेलं असतं. तर पुढील भागामध्ये जानकी विद्यालयामध्ये आता अर्जुन सायली दोघेजणं जातात आणि तिथे गेल्यानंतर ती नावं शोधत असताना बबली सदाशिव लोखंडे हे नाव त्यांना तिथे सापडलेलं असतं. आणि तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे जर प्रिया बबली सदाशिव लोखंडे आहे आणि म्हणूनच ती सदा महिन्याला पैसे द्यायला जात असेल आणि ती म्हणूनच तन्वी किल्लेदार नाही आहे. आणि आता जे काही आपल्याला नागराज किल्लेदाराने कोडं घातलं होतं ना, की आपलं प्रिय घर कुणीतरी वाळवी पोखरते म्हणून, ती वाळवी दुसरी तिसरी कुणी नसून प्रिया आहे, कारण ती बबली सदाशिव लोखंडे आहे. ही गोष्ट त्यांना माहिती असेल.